नमस्कार मित्रांनो. आज आपण 8वा पाठ बघूया. नवे धार्मिक प्रवाह. या पाठामध्ये आपल्याला वर्धमान महावीर आणि गौतम बुद्धांबद्दल माहिती दिली आहे आणि एक्झाम मध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्धांवर प्रश्न विचारले जाते. त्यामुळे हा पाठ आपल्यासाठी महत्वाचा आहे. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. भारतात वैदिक काळाच्या अखेरीस यज्ञयागातील कर्मकांडांमुळे पुरोहित वर्गाचे वर्चस्व वाढले होते. त्यामुळे अंधश्रद्धा वाढली. बघा, यज्ञयागातील कर्मकांडांमुळे काय झालं? पुरोहित वर्गाचे वर्चस्व वाढले होते आणि पुरोहित वर्गाचे वर्चस्व वाढल्यामुळे काय झालं? अंधश्रद्धा वाढली होती. आणखी एक प्रश्न बघा. यज्ञयागातील कर्मकांड कधी वाढले? भारतात वैदिक काळाच्या अखेरीस वाढले. हे एक गोष्ट लक्षात राहू द्या. अंधश्रद्धा कमी करण्याचा प्रयत्न चारवाक, कपिल इत्यादी विचारवंतांनी केले. हे दोन नाव लक्षात राहू द्या. चारवाक आणि कपिल हे कोण होते? हे विचारवंत होते आणि यांनी वैदिक काळामध्ये अंधश्रद्धा कमी करण्याचा प्रयत्न केला होता. याच काळात वर्ण व्यवस्थेमुळे समाजात उच्च-नीच असा भेदभाव निर्माण झाला होता. हा भेद व्यक्तीच्या योग्यतेवर अवलंबून नव्हता, तर व्यक्तीच्या जातीवर अवलंबून होता. जाती-जातींमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेदभाव मानण्यात येऊ लागला. या सर्व परिस्थितीतून समाजाला योग्य मार्ग दाखवण्याचे काम वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी केले. त्यांचा उपदेश सामान्य माणसांना सहज समजणारा व आचरण्यास सोपा होता. वर्धमान महावीरांबद्दल माहिती बघूया. धर्माची तत्वे प्रकट करणाऱ्या जैन धर्मात तीर्थंकर असे म्हणतात. बघा, तीर्थंकर कशाला म्हणतात? धर्माची तत्वे प्रकट करणाऱ्या जैन धर्मात तीर्थंकर असे म्हणतात. वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते. बघा, 24वे तीर्थंकर जैन धर्माचे कोण होते? वर्धमान महावीर. हे लक्षातच राहू दे. यावर आपल्याला प्रश्न विचारले गेले आहे. वर्धमान महावीर यांचा जन्म बिहार राज्यातील कुंडग्राम या ठिकाणी झाला. हे सुद्धा लक्षात राहू द्या. सर्व सुखांचा त्याग करून ज्ञानप्राप्तीसाठी ते भारतात फिरले. त्यांनी 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यांनी सर्व इंद्रियांवर विजय मिळवला. म्हणून लोक त्यांना जिन म्हणजे जिंकणारा असे म्हणू लागले. बघा, वर्धमान महावीरांना जिन असे लोक का म्हणू लागले? कारण वर्धमान महावीरांनी सर्व इंद्रियांवर विजय मिळवला, म्हणून लोक त्यांना जिन म्हणजे जिंकणारा असे म्हणू लागले. त्यानंतरचे आयुष्य त्यांनी धर्मप्रचार करण्यासाठी घालवले. आपला उपदेश सर्वसामान्य लोकांना कळावा म्हणून त्यांनी अर्धमागधी या लोकभाषेचा वापर केला. अर्धमागधी काय आहे? ही लोकभाषा आहे. हे लक्षात राहू द्या. पंचमहाव्रते बघूया. महावीरांनी अहिंसा हे सर्वश्रेष्ठ तत्व मानले. कोणत्याही प्रकारची हिंसा त्यांना मान्य नव्हती. महावीरांनी आपल्या अनुयायांना आचरणाचे जे नियम सांगितले त्यांना पंचमहाव्रते म्हणतात. बघा, पंचमहाव्रते म्हणजे काय? महावीरांनी आपल्या अनुयायांना आचरणाचे जे नियम सांगितले त्यांना पंचमहाव्रते म्हणतात. पहिला नियम बघा, अहिंसा. कोणत्याही जीवाची हिंसा करू नये. दुसरा नियम सत्य. नेहमी खरे बोलावे व खरेपणाने वागावे. तिसरा नियम अस्तेय. चोरी करू नये. चौथा नियम अपरिग्रह. कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेचा साठा करू नये. पाचवा नियम ब्रह्मचर्य. आचरण शुद्ध ठेवावे. बघा, पंचमहाव्रते काय आहे? या प्रकारचा प्रश्न असू शकते, म्हणून हे लक्षात घेऊन घ्या. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य हे 5 पंचमहाव्रते लक्षात राहू द्या. त्रिरत्ने, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य अशी 3 तत्वे महावीरांनी सांगितली. त्यांना त्रिरत्ने असे म्हणतात. त्रिरत्ने कशाला म्हणतात? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य अशी 3 तत्वे महावीरांनी सांगितली. त्यांना त्रिरत्ने असे म्हणतात. पहिलं तत्व बघूया. सम्यक दर्शन, महावीरांच्या तत्वज्ञानावर श्रद्धा ठेवणे. दुसरं तत्व सम्यक ज्ञान, महावीरांच्या शिकवणीचे व जैन तत्वज्ञानाचे ज्ञान करून घेणे. तिसरं तत्व सम्यक चारित्र्य, पंचमहाव्रतांनुसार आचरण करणे. महावीरांना जाती-जातीतील भेदभाव मान्य नव्हता. व्यक्तीचे मोठेपण हे जातीवर अवलंबून असते, तर उत्तम चारित्र्यावर अवलंबून असते. हे त्यांनी लोकांना पटवून दिले.
पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही तपश्चर्या करण्याचा, ज्ञान मिळवण्याचा आणि संन्यास घेण्याचा अधिकार आहे, असे महावीरांनी सांगितले. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा, अंतःकरणात दया व करुणा असू द्या, जगा आणि जगू द्या, असा त्यांनी लोकांना उपदेश केला. गौतम बुद्धांबद्दल माहिती बघूया. गौतम बुद्धांचे नाव सिद्धार्थ होते. गौतम बुद्धांचे नाव काय होते? सिद्धार्थ होते. त्यांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे झाला. गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला? नेपाळमधील लुंबिनी येथे झाला. मानवी आयुष्यातील दुःखाचे मूळ काय? या विचाराने त्यांचे मन अस्वस्थ होत असे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. बघा, गौतम बुद्धांनी घरादाराचा त्याग का केला? मानवी आयुष्यातील दुःखाचे मूळ काय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम बुद्धांनी घरादाराचा त्याग केला. बिहारमधील गया येथे पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असताना त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. ज्या वृक्षाखाली गौतम बुद्धांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली, त्या वृक्षाला बोधी वृक्ष असे म्हणतात. बोधी वृक्ष कशाला म्हणतात? ज्या वृक्षाखाली गौतम बुद्धांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली, त्या वृक्षाला बोधी वृक्ष असे म्हणतात. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर वाराणसी जवळ सारनाथ येथे गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन दिले. अतिशय महत्वाची माहिती आहे. यावर आपल्याला प्रश्न विचारले गेले आहे, म्हणून लक्षात राहू द्या. गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कुठे दिले? वाराणसी जवळ सारनाथ येथे. त्यास धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. बघा, धम्मचक्र प्रवर्तन हे पाली भाषेमध्ये म्हणतात आणि धर्मचक्र प्रवर्तन हे संस्कृत भाषेमध्ये म्हणतात. या प्रवचनात त्यांनी बौद्ध धर्माची मूल तत्वे सांगितलेली आहे. मानवी जीवनाचे स्वरूप कसे असते, मानवाला दुःख का भोगावे लागते, या प्रश्नांची उत्तरे गौतम बुद्धांनी चार आर्य सत्यांच्या रूपाने मांडली आहेत. आर्य सत्य बघूया. मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्य आहे. पहिलं सत्य बघा, दुःख. मानवी जीवन हे दुःखमय आहे. तृष्णा, मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण असते. दुःख निरोध, दुःखाचा अंत करता येतो. प्रतिपद, दुःख निवारणाचा मार्ग. गौतम बुद्धांनी दुःख निवारणासाठी जो मार्ग सांगितला, त्याला अष्टांग मार्ग असे म्हणतात. अष्टांग मार्ग कशाला म्हणतात? गौतम बुद्धांनी दुःख निवारणासाठी जो मार्ग सांगितला, त्याला अष्टांग मार्ग असे म्हणतात. सम्यक म्हणजे योग्य, सम्यक दृष्टी, सम्यक विचार, सम्यक भाषण, सम्यक कृती, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हे अष्टांग मार्गांचे 8 भाग आहेत. बघा, आपल्याला एक्झाम मध्ये एवढं काही विचारणार नाही, म्हणून पाठ करत बसू नका. समोर बघूया. पंचशील, अष्टांग मार्गाबरोबर जे नियम पाळायचे त्यांना पंचशील असे म्हणतात. पंचशील कशाला म्हणतात? अष्टांग मार्गाबरोबर जे नियम पाळायचे त्यांना पंचशील असे म्हणतात. पहिला नियम अहिंसा, हिंसा करू नये. दुसरा नियम सत्य, खोटे बोलू नये. तिसरा नियम अस्तेय, चोरी करू नये. चौथा नियम इंद्रिय संयम, सुखाच्या हव्यासावर नियंत्रण मिळवावे. पाचवा नियम मादक पदार्थाचे सेवन करू नये. बौद्ध संघ बघूया. गौतम बुद्धांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या अनुयायांना संघटित करून बौद्ध संघ स्थापन केला. जे अनुयायी बौद्ध संघात प्रवेश करत त्यांना भिक्खू असे म्हणत. त्यांना आचरणाचे कडक नियम पाळावे लागत असत. बौद्ध संघामध्ये सर्व जातीतील लोकांना प्रवेश होता. त्यांनी स्त्रियांनाही संघात स्थान दिले. हे एक लक्षात घ्या. गौतम बुद्धांनी स्त्रियांनाही संघात स्थान दिले. गौतम बुद्धांनी आपला उपदेश सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून पाली या लोकभाषेचा वापर केला. हे लक्षातच राहू द्या, महत्वाचं आहे. गौतम बुद्धांनी आपला उपदेश सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून कोणत्या लोकभाषेचा वापर केला? पाली या लोकभाषेचा वापर केला. त्यामुळे लोकांना त्यांची शिकवण आत्मसात करता आली. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हा बुद्धांच्या शिकवणुकीचा ठसा साऱ्या जगावर खोलवर उमटलेला आहे. लोकांना उपदेश करण्यासाठी वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध स्वतः खेडोपाडी फिरले. मानवता श्रेष्ठ आहे, सर्व मानव सारखे आहेत, हा संदेश त्यांनी सामान्य माणसांपर्यंत पोहोचवला.
समाजाला कर्मकांडातून मुक्त होण्याचा मार्ग सांगितला. या दोन महामानवांनी सांगितलेली तत्वे भारतीय संस्कृतीत खोलवर रुजली आहेत. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. पहिली रिकामी जागा. धर्माची तत्वे प्रकट करणाऱ्या जैन धर्मात रिकामी जागा असे म्हणतात. काय म्हणतात? तीर्थंकर. धर्माची तत्वे प्रकट करणाऱ्या जैन धर्मात तीर्थंकर असे म्हणतात. वर्धमान महावीर यांनी आपला उपदेश लोकांना कळावा म्हणून रिकामी जागा या लोकभाषेचा वापर केला. कोणत्या लोकभाषेचा वापर केला? अर्धमागधी या लोकभाषेचा वापर केला. हे लक्षात राहू द्या. गौतम बुद्धांना ज्या वृक्षाखाली दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली, त्या वृक्षाला रिकामी जागा असे म्हणतात. काय म्हणतात? बोधिवृक्ष म्हणतात. चौथी रिकामी जागा बघूया. गौतम बुद्धांनी आपला उपदेश सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून रिकामी जागा या लोकभाषेचा वापर केला. कोणत्या लोकभाषेचा वापर केला? पाली या लोकभाषेचा वापर केला. आणि वर्धमान महावीरांनी कोणत्या लोकभाषेचा वापर केला? अर्थमागधी. या दोन भाषा लक्षात राहू द्या. जोड्या जुळवायच्या आहे आपल्याला. अहिंसा. काय येणार? कोणत्याही जीवाची हिंसा करू नये. सत्य. नेहमी खरे बोलावे. अस्तेय. चोरी करू नये. पहिला प्रश्न बघूया. वर्धमान महावीर यांना लोक जीन का म्हणू लागले? अष्टांग मार्गाबरोबर जे नियम पाळायचे त्याला काय म्हणतात? पंचशील म्हणतात. वर्धमान महावीरांनी लोकांना कोणता उपदेश केला? बौद्ध संघाविषयी माहिती लिहा. या तीनही प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. या ठिकाणी हे प्रश्न संपते. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.